नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज सगळ्यात पहिल्यांदा न्यू यू परिवाराच्या सर्व महिलांना विमेन्स डेच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी विमेन्स डे. आता हा विमेन्स डे ना एकच दिवसाचा न करता जर तुम्हाला स्वतःसाठी 30 दिवस काढायचे असतील आणि आयुष्य खऱ्या अर्थाने बदलायचं असेल, तर मग जरूर तुम्ही 30 दिवसाचा आपला जो आत्मप्रेम चॅलेंज किंवा सेल्फ लव्ह चॅलेंज जो न्यू मी ॲपवर सुरू झाला आहे त्याचा जरूर विचार करावा. कारण हे खरंच म्हणजे या अगदी थोडासा वेळ स्वतःसाठी काढल्याने आयुष्यात खूप प्रचंड बदल होऊ शकतात. ज्या लोकांनी अक्षरशः 1-2 दिवस असं जर्नलिंग केलेलं आहे त्यांचेसुद्धा ईमेल फीडबॅक येतो आहे की मला वाटलं नव्हतं की इतका बदल होईल आणि या गोष्टींचा मी कधी विचारच केला नव्हता. तो असं स्वतःला जर का या महिन्यामध्ये सेलिब्रेट करायचा असेल तर नक्की जॉईन व्हा आणि एप्रिलच्या पहिल्या रविवारी आपण झूम कॉलवर भेटतो आहे. ज्यांनी कुठलेही आधीचे कोर्स चॅलेंज ज्यांनी कोर्स केला असेल ते सगळेजण त्या कॉलवर जॉईन होऊन आपला अनुभव शेअर करू शकतात, शंका विचारू शकतात. तर आता आजचा विषय घेऊया. आज ना मी तुमच्याबरोबर अशा एक 3 आपण म्हणूया त्यांना मायक्रो हॅबिट्स तुमच्याबरोबर शेअर करणार आहे, ज्याच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप फरक मला दिसतो आहे. तर नवीन वर्षात ना बऱ्याच वेळेला आपण असे मोठे-मोठे गोल्स करतो, की मी इतकं 1 तास वॉकिंग करणार आहे, मी हे डाएट करणार आहे, मी स्वतःसाठी असा वेळ काढणार आहे. पण बऱ्याच वेळेला ना एवढा वेळ आपल्याला काढणं जमत नाही. मग काही करायचं राहून जातं आणि मग रोज आपल्याला ते मनात एक राहतं, की अरे हे एक मी ठरवलं होतं पण झालं नाही वगैरे. तर यावर्षी ना काही गोष्टी मी आधी वाचल्या होत्या, ऐकल्या होत्या नवीन वर्षाच्या आधी आणि म्हणून मी ठरवलं होतं, की यावर्षी मी काही छोट्या-छोट्या गोष्टी म्हणजे रोजच्या रुटीनमध्ये ॲड करणार आहे. तर आता 2 महिने झालेले आहेत आणि अशा गोष्टी आहेत ना, की तुम्ही पण अगदी उद्यापासून त्या सुरू करून बघू शकता. म्हणून आता 2 महिन्यात मला त्याचा चांगला परिणाम दिसतो आहे. म्हणून बघा तुम्हाला आवडतायत का? तर पहिली गोष्ट आहे, की ज्याला एक जर्नलिंगची सवय मी नवीन सुरू केलेली आहे. पण हे जर्नलिंग थोडं वेगळं आहे. तर हे कुठल्याही विषयावर केलेलं जर्नलिंग नाही आहे. मी काय करते, की फोन किंवा काहीही आधी बघायच्या आधी, सोशल मीडियावर जायच्या आधी, ईमेल चेक करायच्या आधी, काम सुरू करायच्या आधी मी एक कागद घेते. त्याच्यावर जे काही मनात विचार आहेत ना, ते 2 मिनिटं लिहून काढते. आता कागद असेल, डायरी असेल, काहीही असेल, त्याचं आपल्याला काही पुन्हा ते ठेवायचं नाहीये, पुन्हा वाचायचं नाहीये. आपल्याला फक्त जे काही त्यावेळेला मनात चाललेलं आहे, जे काही विचार आहेत, ते सगळे त्याच्यावर लिहायचे आहेत. मग त्याच्यामध्ये तुमची झोप कशी झाली आहे, त्याच्याबद्दल तुम्हाला काय डोक्यात चालू असेल, आज काय करायचं असेल याबद्दल तुमचं काही जो टू डू लिस्टचा जो काही प्लॅन असेल, खूप कशाची काळजी वाटत असेल, चिंता असेल, होईल की नाही ही भीती आहे, कसं होईल हे विचार आहेत, जे काही मनात चाललेलं आहे, काही कशा गोष्टीचा आनंद असेल, एक्साइटमेंट असेल की हे आता घडणार आहे याची, जे काही तुमच्या मनात त्या क्षणी चालू असतं ना, ते सगळं त्याच्यावर मी लिहिते त्या कागदावर. 2 मिनिटं साधारण अगदी वेळ लावून असं. आणि अगदी पहिल्या दिवशी जरा प्रश्न पडतो की काय लिहायचं आहे, पण एकदा सवय झाली की असं सुचायला लागतं सगळं. आणि कुठल्याही विषयावर नाहीये, ह्या चालू असलेल्या डोक्यातल्या गोष्टी त्याच्यावर आपल्याला उतरवायच्या आहेत. तर असं म्हणा की एक मेंटल डंप आहे हा किंवा आपण डोक्यातलं सगळं त्या कागदावर उतरवत आहे आणि ह्याचा ना हळू त्याचा परिणाम मला दिसायला लागलेला आहे. एकतर काय होतं की आपण जेव्हा ते दिवसभर आपण इतकं ओव्हर थिंकिंग करत असतो, म्हणजे आपण करत काहीतरी असतो आणि डोक्यात मागे काहीतरी बॅकग्राऊंडला वेगळेच विचार चालू असतात. पण ह्या गोष्टींमुळे काय होतंय आता, की ते सकाळीच मी ते कागदावर उतरवल्यामुळे ना ते सारखे दिवसभरात माझ्या असं लक्षात येते, की माझा फोकस चांगला होतोय. आणि जर्नलिंगचं तर असं सायन्स दाखवतंच, की जर्नलिंगमुळे स्ट्रेस आणि अँक्झायटी मदत व्हायला म्हणजे कमी व्हायला खूप मदत होते. तर एक तर हे सगळं केल्यावर जी एक क्लॅरिटी विचारांची वाढलेली आहे, दिवसभरात एक्स्ट्रा विचार कमी झालेले आहेत, शांतता जास्त मला जाणवते आहे. कारण काय आहे, की ते उलट-सुलट जे विचार चालू असतात ना, ते समहाऊ कागदावर उतरवल्यावर ते डोक्यातनं जातात असं माझा अनुभव आहे. आणि वेळ तर खूपच कमी लागतो हे करायला. सो म्हणून अगदी करून बघण्यासारखी गोष्ट आहे. फार काही इलॅबोरेट डायरी विकत घेऊन वगैरे करायचं नाहीये. कुठलाही कागद दिसेल त्याच्यावर करायचं. कागदाचं नंतर काहीही करू शकता. टाकून द्या, फेकून द्या. म्हणजे ते काही महत्त्वच नाहीये नंतर कारण आपण हे काही सारखे वाचायसाठी किंवा बघायसाठी ठेवलेच नाहीयेत. सो हे एक अशी म्हणा, की कागदावर ज्या सगळ्या डोक्यातल्या गोष्टी उतरवतो आहे, म्हणजे काय होतंय, की आपल्या ह्याच्यात नवीन विचार यायला, नवीन हे यायला, ऊर्जा यायला आपल्या ह्याच्यात ब्रेनमध्ये जागा होते.
आणि हा अनुभव क्रिएटिव्हिटी तुमची वाढेल. तर हे सगळ्या गोष्टी बघा, तुम्हाला ह्याच्यामध्ये फायदा होईल. मला नक्कीच फायदा जाणवतो आहे, म्हणून ही शेअर केली गोष्ट. दुसरी गोष्ट, दुसरी मायक्रो हॅबिट काय सुरू केली आहे, ती म्हणजे की मी एक एक असा एक पॉजचा क्षण स्वतःसाठी सुरू केलेला आहे दिवसाच्या रुटीनमध्ये. आता हा क्षण कुठला आहे, तर तो ॲक्च्युली मी ती गोष्ट आधीपासून करत होते. फक्त तिथे आता मी थोडा माइंडफुलनेस ॲड केला आहे. माइंडफुलनेसचे फायदे वगैरे त्याचे व्हिडिओज आधी केलेले आहेत सगळे. तर आता मी सकाळचा चहा पिताना काय करते, मी शांतपणे चहाचा कप हातात घेतला, की डोळे मिटते, एक दीर्घ श्वास घेते. ते एक एक जे हातात एक ते वॉर्मथ असते चहाच्या कपचे जे एक हे असतं ते मी अनुभवते आणि मग छान अगदी माइंडफुली तो चहाचा पहिला घोट घेते. आता चहा मी आधीच पीत होते. हे करायला मला काही वेगळा वेळ लागत नाहीये. सो हे सहज होतं आहे. लक्षात ठेवायचंही सोपं जातं, कारण चहा आपण तसाही ती कृती रोजच करतो आहे. त्यामुळे असं आज वेगळं काहीतरी करण्याचं लक्षात ठेवायला लागत नाही. आणि अगदी सोपी गोष्ट आहे. कुणालाही कळायचं काही कारण नाहीये. आणि ह्याच्यामध्ये फरक काय पडतोय बघा, की मला असं वाटायला लागलं, की हा एक क्षण माझा आहे. सो मी नुसतं चहासाठी, म्हणजे आपण असं चहा प्यायचं आपल्याला तल्लफ आहे ते आपण वाट बघतो. पण आता मी एका वेगळ्या अर्थाने त्या क्षणाची वाट बघते, की हा दिवसातला हा फक्त माझ्यासाठीचा माझा क्षण आहे असं मी त्याला समजते. आणि तो घेतला की मला खूप आनंद होतो, छान काम आणि हे वाटतं. काय होतं, की असे जे छोटे-छोटे क्षण आपण घेतो ना, तेव्हा आपली नर्व्हस सिस्टम रिवायर होते. एक शांतता आपल्या मनामध्ये येते. ब्रेनला एक कामिंग सिग्नल जातो. असं वाटतं की सगळं सेफ आहे, सगळं ठीक आहे. आणि बऱ्याच वेळेला आधी काय करायचं, तर चहा पिता-पिता जनरली फोनवर काहीतरी बघत असायचे. आणि बघा आता इतकी सगळीकडे नकारात्मक न्यूज चाललेली आहे. सोशल मीडियामुळे स्ट्रेस येतो. काहीतरी आपल्या डोक्यात ते बघून काहीतरी सुरू होतं. आपल्याला त्याचा परिणाम होत असू दे, नसू दे, आपल्याला ते लागू पडत असू दे, नसू दे. पण ते उगीचच बघितलं की जास्त नकारात्मकता येते आणि उगीचच विचार जास्त येतात. तर त्याच्याऐवजी काहीही न बघता चहाचा जो पहिला घोट हा फक्त माझ्यासाठी असतो आणि ह्याचा खूप छान परिणाम मला दिसतो आहे. तर असं असतं जनरली ना, बऱ्याच गोष्टी आपण बघतो हे ते त्या गोष्टी आपल्या ह्याच्यातला स्ट्रेस किंवा अँक्झायटी ट्रिगर करतात. तर हे असे जे क्षण असतात ना, हे ह्याच्या उलटे असतात आणि त्यांना ग्लिमर्स असं म्हणतात. ग्लिमर्स म्हणजे असे की छोटे क्षण जे आपल्याला आपल्या चेहऱ्यावर आपल्याला आनंद देतात, चेहऱ्यावर एक स्माईल आणतात, असे क्षण. आणि असे जेव्हा आपण 10-10 सेकंदाचे जरी हे घेतले आपण मध्ये-मध्ये, तर तरीसुद्धा आपले शांतता वाढते, आपले नर्व्हस सिस्टम रिवायर होते. सो म्हणून असे आत्ता मी हे ॲड केलेलं आहे. अजूनही हळू असे क्षण मला ॲड करायचे आहेत. आणि तर तुम्हीसुद्धा बघा, की तुम्ही जी गोष्ट करत असाल त्याच्यातच जर का असा एखादा तो क्षण तुम्ही वेगळ्या तऱ्हेने केला, तर त्याचा फरक पडेल. त्यामुळे वेळ नाही ही सबब इथे लागू पडत नाही आणि लक्षात ठेवायलाही सोपं जातं. सो ही एक छोटासा ग्लिमर माझ्या ह्याच्यात मी सुरू केलेला आहे आणि फरक दिसतो आहे. तर तुम्हीही बघा. आता तिसरी गोष्ट आहे. तिसरी गोष्ट अशी आहे, की बऱ्याच वेळेला ना न्यू इयरमध्ये आपले रिझोल्यूशन जनरली काहीतरी एक्सरसाइज करायचा किंवा असे असतात आणि मग आपण असं एकदम ठरवतो, की मी आता तासभर वॉक करणार आहे किंवा इतके सूर्यनमस्कार घालणार आहे, इतकं काहीतरी करणार आहे, असे मोठे-मोठे गोल ठरवतो. पण बऱ्याच वेळेला ना लाईफ हॅपन्स असं म्हणतात, तसं काहीतरी नवीन येतं, होत नाही किंवा इतका वेळ काढणं दिवसातलं शक्य होत नाही. पण आता ना आपल्या सगळ्यांचंच बैठं काम खूप वाढलेलं आहे आणि आता सायन्स दाखवतं, की म्हणजे म्हणतात, की सिटिंग इज द न्यू स्मोकिंग. तर आता ह्यासाठी काय करता येईल? तर म्हणून मी माझ्या ह्याच्यामध्ये रुटीनमध्ये एक छोटे-छोटे 2-2 मिनिटाचे मूव्हमेंटचे ब्रेक घेतलेले आहेत. कारण 2 मिनिटं होत नाहीत, वेळ मिळत नाही असं तर आपण काही म्हणू शकत नाही. तर असे 2-2 मिनिटाचे, म्हणजे मग आपण बसण्याच्या रोजच्या आता आणि ॲपचं काम आहे, त्याच्यासाठी बरंच काम वाढलेलं आहे. त्यामुळे माझंही बैठं काम वाढलेलं आहे. तर ह्यासाठी जस्ट दिवसातनं 2-2 मिनिटाचे ब्रेक्स घेतले, की फक्त स्ट्रेचिंग करण्यासाठी. जस्ट एक घरात ऑफिसमध्ये एक फेरी मारून येण्यासाठी किंवा मी आता काफ रेजेस वगैरे डिनर आणि लंच नंतर करते वगैरे असं. सो काहीतरी एक मूव्हमेंटचा पार्ट ॲड करणे ह्याच्यानंतर प्रत्येक मध्ये-मध्ये 2-2 मिनिटाचे. ह्याच्याने ना बॉडीचं म्हणजे पॉश्चर चांगलं होतं
एक असा जो स्ट्रेस अडकून राहिल्यासारखा वाटतो, बॉडीची स्टिफनेस येतो बॉडीमध्ये, तो रिलीफ वाटतो आहे आणि छान असं ते मूव्हमेंटच्या ब्रेक्समुळे छान फ्रेश वाटतं आहे. सो असं तुम्ही देखील 2 मिनिटाचे असे काहीतरी वेगळ्या तऱ्हेने स्ट्रेचिंग ब्रेक्स ॲड करू शकता. त्याच्यामुळे मला फायदा होतो आहे. नक्की मला खात्री आहे की तुम्हालाही होईल. त्यामुळे ती जी एक स्ट्रेस असतो ना, की 40-45 मिनिटं नाही झालं तर नाहीच काही आज एक्सरसाइज झाला, हे जी भावना असते, त्याच्याऐवजी नाही ठीक आहे, आज मी एवढ्या तरी गोष्टी केलेल्या आहेत. एखाद्या 2 मिनिटांनी सुरू करा आणि मग एखाद्या हळू मग ते लंच डिनर नंतर असेल, ब्रेकफास्ट नंतर असेल, उठल्या-उठल्या असेल, असं कुठेतरी 2-2 मिनिटं ॲड करू शकता तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे. पण फायदा मात्र एका 2 मिनिटाच्या ह्यानी देखील नक्कीच होतो. सो करून बघा. सो आज असंच हे छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्यावर मायक्रो हॅबिट्स शेअर करायच्या होत्या. तुम्ही एखादी मायक्रो हॅबिट लावली असेल तर मला नक्की सांगा. मला वाचायला आवडेल किंवा हे करून बघितलं तरी त्याचा रिझल्ट तुम्हाला कसं वाटतं आहे, हे नक्की कमेंटमध्ये कळवा. ज्यांना फायदा होईल ह्यांच्याबरोबर नक्की व्हिडिओ शेअर करा. आवडला तर जरूर लाईक करा. हाईप ऑप्शन असेल तर हाईप करा. म्हणजे जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचतो आणि असंच नवीन विषयाचा व्हिडिओ घेऊन पुढच्या वेळेला भेटूया. थँक नमस्कार.